काय झालं प्रफुल्ल? काही नाही रे, एकीकडे आपण प्रगतीचे गुणगान गात आहे आणि दुसरीकडे माझ्यासारख्या तरुणाला नोकरी नाही भेटत आहे आणि जगण्याची आशा पण नाहीये. हो ना रे, काल 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला, महिलांवर अत्याचार होत आहे, अंगाला काटा येतो रे. बघ ना, काल आमच्या गावातल्या एका शेतकऱ्यांनी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली. आपण लहानपणीपासून म्हणतोय मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना, पण धर्माधर्मात जाती जातीतच तिरस्कार वाढत आहे. हो, मला कळतंय तुमचं म्हणणं, पण तुम्हाला समजतंय का आपण मागे कशामुळे जातोय? का आपण हे प्रॉब्लेम्सला का फेस करतोय? कारण आपण आपला इतिहास विसरत चाललोय. म्हणून चला तर तुम्हाला मी माझ्या राजाच्या काळात घेऊन जातो. ही गोष्ट आहे सन 1550 ते 1630 पर्यंतची. भारतात त्यावेळेस मुघल, निजामशाही व आदिलशाहीचे राज्य होते, ज्यांच्या जुलमी राजवटीमुळे अख्खा देश रक्ताच्या धारेने न्हाऊन निघत होता. स्त्रियांच्या स्वाभिमानावर घात होत होता, देवळं फुटत होती. अरे, लोकांचे श्रद्धेची राख रांगोळी होत होती. गरीब रयतेवर अत्याचार होत होता. जणू काही काळच गिळायला आला असावा. समाजात दारिद्र्याचा थैमान उडाला होता. तेव्हा 1630ला या भूमीवर एका महायुगाने जन्म घेतला. अरे, जणू काही भवानी मातेचं रूपच ते. नाव होतं छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. अवघे मुठभर मावळे घेऊन महाशक्तिशाली मुघल, निजामशाही व आदिलशाहीला मात दिली. अहंकारी व जुलमी राजवटीचा खात्मा केला. भवानी तलवारीने स्त्रियांवर वाईट नजर टाकणाऱ्यांचा संहार केला. गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी हक्काचे रयतेचे राज्य उभे केले. असे राज्य जे सुजलाम सुफलाम होते. राजांनी उभे केले होते हक्काचे राज्य, स्वाभिमानाचे राज्य, प्रगतीचे राज्य, म्हणजेच आपले स्वराज्य. मग आपल्याला हा इतिहास जाणून घेणे का गरजेचे आहे? कारण या इतिहासानेच आपण आपल्या देशाला सुद्धा महासत्ता बनवू शकू. म्हणून म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते बघण्याचे नाही, तर शिकून समजण्याचा विषय आहे. स्त्रियांवर वाकड्या नजरेने बघणाऱ्यांवर मृत्यूची शिक्षा होती. जर तोच नियम आज आचरणात आणला तर आम्ही मोकळा श्वास घेऊ शकू, अभिमानाने जगू शकू. आजचा तरुण हताश आहे, निराश आहे, कारण की त्याने महाराजांना समजलेलं नाही आहे. मुठभर लोक जमा करून स्वराज्य निर्माण करणे एवढं प्रेरणा स्तोत्र आजच्या तरुणांमध्ये थोडीच आहे. शेतकऱ्याची आत्महत्या हा आजचाच प्रश्न नाही, तर ते महाराजांच्या काळी पण व्हायचं. म्हणून महाराजांनी ऐन जिन्नस पद्धत राबवली. त्यामध्ये कर्ज म्हणून पैसे न देता शेतीसाठी उपयोगी होणारे वस्तू उपलब्ध करून दिले. त्यामुळे आत्महत्याची संख्या खूप कमी झाली. गोरगरिबांवर अत्याचार न करता सर्वांकडून, अगदी राजांच्या पंथांकडून व सुभेदारांकडूनही कर आकारला जात होता. हाच कर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी वापरला जात होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या नीत्या आपण अंमलात आणून आपल्या समाजालाच नव्हे तर देशाला सुद्धा महासत्ता बनवू शकतो. म्हणूनच डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामधील सेकंड इयर MBBSच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 19 फेब्रुवारी 2025ला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचं नाव शिवजन्म उत्सव. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग अनुभवण्यासाठी आपली उपस्थिती अनिवार्य आहे.